सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। पडलेल्या पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। वारणा नदी अजूनही पात्राबाहेर आहे, तर चांदोलीत अतिवृष्टी कायम आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये या दिवसापासून जो धुवाधार पाऊस पडलेला आहे, त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे। वारणा नदी हे गेल्या 4 दिवसांपासून पात्राबाहेर पडलेली आहे, त्यामुळे वारणा नदीच्या काठची असणारी शेती देखील जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे, बंधारे पाण्याखाली गेलेले आहे। शिराळा तालुक्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। त्या ठिकाणी गेल्या 4 दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे। गेल्या 24 तासात 146 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, त्यामुळे धरण 52% इतकं भरलेलं आहे। आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रातला जो पाऊस पडत आहे, त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ झालेली आहे। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ देखील झाल्याचं अंकली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। कोल्हापूरकडे जाणारा हा अंकलीचा ब्रिज आहे आणि या ठिकाणी आता कृष्णा नदीचं पात्र जे आहे ते विस्तीर्ण असं बनलेलं आहे। प्रचंड प्रमाणात या ठिकाणी कृष्णा नदीचं पात्र आपल्याला प्रचंड वेगाने वाहत असल्याची कृष्णा नदी पाहायला मिळते। कर्नाटक राज्यामध्ये कृष्णा नदी प्रवेश करते। कृष्णा नदीच्या काठची मात्र सध्या दिलासादायक चित्र आहे, कारण कालपासून या ठिकाणी पाऊस जो आहे तो थांबलेला आहे। मात्र वारणा नदी शिराळा तालुक्यात ज्या ठिकाणी जशा पद्धतीने पाऊस पडतो, त्यामुळे कृष्णा नदीची पाण्याची पातळी अंकली या ठिकाणी वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।